मी नारायण पाटील आणि तुम्ही पाहता ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनल व तसेच ऑर्गॅनिक अन्नदाता या संस्थेमध्ये आपल्याला स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी परत एका कष्टकरी व तसेच प्रामाणिक शेतामध्ये आलेलो आहे। मित्रांनो, आज तुम्ही जे प्लॉट बघायला आहे हा केळीचा प्लॉट आहे आणि हा 100% विषमुक्त केळीचा बाग आहे। यामध्ये कुठल्याही पेस्ट खताचा वापर केलेला नाही, कुठलाही पेट्रोकेमिकलचा वापर केलेला नाही। आज हा प्लॉट ऑर्गॅनिक पद्धतीने हा शेतकऱ्यांनी पिकवलेला आहे। मित्रांनो, हाच 1 एकर प्लॉट पिकवण्यासाठी आजच्या महागाईमध्ये जर आपण रासायनिक शेती करत असाल तर तुम्हाला खूप खर्च येतो, पण जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक अन्नदाता या संस्थेची मिळून काम करता तेव्हा तुम्हाला खर्च काहीच नाही, म्हणजे एकदम किरकोळ खर्चामध्ये असे तुम्ही झाड पिकवू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण कुठल्याही पिकाचा शेती करत असताना आपल्याला काही महत्त्वाची गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। एक म्हणजे आपली जमीन ताकदवर झाली पाहिजे, आपली जमीन सुपीक झाली पाहिजे, आपल्या जमिनीला कुठल्याही पद्धतीचा वाईट परिणाम झाला नाही पाहिजे, याचा आपण अभ्यास केला पाहिजे, तरच आपल्याला असे रिझल्ट पाहायला मिळतात। तर मित्रांनो, आज ह्या प्लॉटमध्ये या शेतकऱ्यांनी 3000 लिटर भूरक्षकचा विरजण सोडलेला आहे आणि 4 ते 5 फवारण्या पिकांबूरच्या झालेल्या आहे। भूरक्षक आणि पिकांबूरचा संयुक्त वापर केल्यामुळे असे आपल्याला बदल पाहायला मिळतात, असे चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो। जेव्हा आपण भूरक्षक 8 ते 9 दिवस आंबवत ठेवून जमिनीमध्ये सोडतो तेव्हा जमिनीमध्ये काही आमूलाग्र बदल होतात। जमिनीमध्ये जीवाणू वाढतात, जमिनीमध्ये बॅक्टेरिया वाढतात, जमिनीमध्ये गांडुळाची संख्या वाढते आणि असं मानलं जातं की ज्या जमिनीमध्ये गांडूळ जास्त ती जमीन 1 नंबर बलवान आणि ताकदवान असते। त्या जमिनीमधील कुठलेही पीक एकदम थाटात उभारलेली असते, त्यामुळे जमिनीमध्ये गांडूळ असणं खूप महत्त्वाचं असते। आणि जगामध्ये हा एकमेव असा प्राणी आहे जो जितका खातो तितका विषाच्या रूपात बाहेर टाकतो। आणि असं मानलं जाते की एक गांडूळ आपल्या वयोमानामध्ये, आपल्या कालावधीमध्ये 1 ट्रॉली इतका माती आलतापालत करतो, म्हणून माती खूप सुपीक बनते। त्यासाठी आपल्या जमिनीमध्ये गांडूळ असणं खूप महत्त्वाचं आहे, आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया असणं खूप महत्त्वाचं आहे, आपल्या जमिनीमध्ये जीवाणू असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आज तुम्ही कित्येक शेतकऱ्यांना बघा, त्या शेतामध्ये एकही गांडूळ मिळणार नाही, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात भयंकर अशा पद्धतीनं आपण पेस्टिसाइड खताचा, पेट्रोकेमिकल खताचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपली जमीन बंजर बनण्याच्या वाटेमध्ये आहेत। आज भारत सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की आज भारताची 30% जमीन नापीक बनलेली आहे। हे गव्हर्नमेंटने जाहीर केलेलं आहे। विचार करा, भारत हा कृषीप्रधान देश आहे। भारतामध्ये 65% लोक शेतीवर आधारित आहेत आणि शेती करतात, पण अशा लोकांना शेती कशी करायची हेच माहीत नाही। हे खूप मोठा दुर्दैव आहे आणि ह्याला कारण आहे आपली शिक्षण व्यवस्था। आपल्या शिक्षणामध्ये शेती हा विषय असायला पाहिजे होता, पण शेती हा विषयच नाही, त्यामुळे आज भारतातील शेतकऱ्याची अवस्था अशी बरकटलेली आहे, बिघडलेली आहे, वाट लागलेली आहे आणि हे सुधारण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही, हे आपल्याला समजलं पाहिजे। मित्रांनो, आज आपला फक्त एकच उद्देश आहे, विषमुक्त शेती। जेव्हा आपण विषमुक्त शेती करतो तेव्हा आपला समाज, आपला शेतकरी, आपला देश एकदम ताकदवर बनतात। आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप स्ट्रॉंग आहोत, पण आपण आतून कोपरले गेलेलो आहोत, हे समाजाला माहीत नाही आहे। एकेकाळी आपले पूर्वज, आपले आजोबा 100 किलोची पोती अगदी सहज अलगद असे उचलायचे। आज आपल्यासारख्या तरुण पिढीला 40 किलोची बॅगा उचलायला होत नाहीत। हे खूप मोठी गंभीर विषय आहे, समस्या आहे। ते एक दिवस भारताला बर्बाद करणार, भारताला खाणार आणि भारताला कीड लागलेले आहे। हे वेळेवर त्याच्यावरती नियंत्रण केला पाहिजे, त्याला आटोक्यात आणला पाहिजे, ह्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। यासाठीच आपल्याला आपली शाश्वत शेती, नैसर्गिक शेती केली पाहिजे।
आज आपला ऑर्गॅनिक अन्नदाता हा संस्था यासाठीच धडपडत आहे। आज आपण एक एक शेतकऱ्याला भेटून आपण ऑर्गॅनिक शेतीचे महत्त्व पटवून देत आहोत, फक्त यासाठीच। आपल्याला उत्पन्न कमी येणार नाही, आपल्या उत्पन्नामध्ये 1% सुद्धा कमी येणार नाही, आपल्याला उत्पादन 1.5 पटीनं वाढणार, आपल्याला चांगलं उत्पन्न मिळणार। विचार करा, एकेकाळी प्रथम महायुद्ध आणि द्वितीय महायुद्धामध्ये बॉम्ब तयार करण्यासाठी ज्या कंपन्या केमिकल पुरवत होत्या, आज त्याच कंपन्या भारतामध्ये खत पुरवतात। किती दुर्दैव आहे हा आपला। हे समाजाला कळलं पाहिजे, हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे। ज्या शेतामध्ये कुठल्याही पेस्टिसाइड खताचा वापरच नाही, त्याची गरजच नव्हती, त्या खताचा वापर करून आज भारताची शेती वाट लावलेली आहे। आज 30% शेतकऱ्याची जमीन नापीक झालेली आहे, बंजर पडलेली आहे। म्हणून मित्रांनो, होईल तेवढ्या लवकर, होईल तितक्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑर्गॅनिक शेतीकडे वळा, ऑर्गॅनिक शेती करा। आणि ऑर्गॅनिक शेती खूप इझी आहे, कोणीही करू शकता। पंचमहाभूत, नवग्रह, गोमाता आणि भूमाता ह्यांच्यावर आधारित आपण कसली शेती करू शकतो, तेही कमी खर्चामध्ये। जेव्हा आपण आपल्या जमिनीमध्ये 1 एकर जमिनीमध्ये 3000 लिटर भूरक्षक सोडतो, त्यावेळी त्या जमिनीमध्ये खूप काही मोठमोठ्या आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात होतात। सगळ्यात महत्त्वाचा बदल मध्ये जमिनीमध्ये जीवाणू वाढतात, बॅक्टेरिया वाढतात, गांडूळ वाढतात। आणि जेव्हा आपल्या शेतामध्ये गांडूळ वाढतात, तेव्हा आपली जमीन एकदम मजबूत, बलवान आणि ताकदवर बनते। त्यामुळे आपण पिकवलेली कुठलेही पीक एकदम ठणठणीत, एकदम सक्षम उभा राहतो आणि त्या पिकाला कुठल्याही प्रकारचा रोगराई होणार नाही, कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही। इतकं स्ट्रॉंग जमीन आपली बनते। एक समजून घ्या, कुठलंही पीक आपल्या जमिनीमधून फक्त 2.7% इतकाच अन्न ग्रहण करतो आणि बाकीचं जे काही 97.3% जो अन्न ग्रहण आहे तो हवेमधून करतो। आपल्या हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, पण त्या 78% नायट्रोजनचा वापर कुठलेही पीक सहसा करू शकत नाही। त्यासाठी आपल्या जमिनीमध्ये जीवाणू आणि बॅक्टेरिया असायला पाहिजे। जे पीक फक्त जमिनीमधून 2.7% इतकंच अन्न ग्रहण करतो, विचार करा ते तेवढंच अन्न किती सक्षम आणि किती चांगलं आणि बलवान असायला पाहिजे। फक्त एकदा डोक्याला ताण द्या आणि विचार करा, आपल्या परड्यामध्ये आपल्या आजी आई विविध प्रकारचे झाडं लावलेले असतात आणि ते विविध प्रकारचे झाडे एकदम छान अशा पद्धतीने आलेले असतात आणि त्याला फळं फुलं सगळे एकदम मस्त लागलेले असतात। कारण त्या जमिनीची जी ऑर्गॅनिक कार्बन आहे, त्या जमिनीची ते ताकद आहे, एकदम स्ट्रॉंग आहे। तिथं कुठलंही पेसा खत पडला नाही, कुठल्याही फवारण्या घेतल्या नाहीत, म्हणून ती माती सक्षम आहे, ताकदवर आहे, बलवान आहे। म्हणून त्या आपल्या परड्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने पिकं येतात। त्याचप्रमाणे आपलं जमीन आपल्याला ताकदवर बनवायला पाहिजे। त्यासाठीच आपली धडपड सुरू आहे। जेव्हा आपण जमिनीमध्ये भूरक्षक सोडतो, 8 ते 9 दिवस आंबवत ठेवून जमीन सोडतो, त्यावेळी जमिनीमध्ये गांडूळ, बॅक्टेरिया, जीवाणू वाढायला सुरुवात होतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्युमस। आपल्या जमिनीमध्ये ह्युमसचा खूप मोठा वाटा आहे। आपल्या जंगलामध्ये जे काही झाडं फळं फुलं देतात, त्याला फक्त आणि फक्त कारण आहे ह्युमस। तिथं कुठल्याही प्रकारचा खताचा वापर करत नाही, तिथं कुठल्याही प्रकारचा फवारण्या घेत नाहीत, तरी देखील ते सीझनावाईज हंगामानुसार फळं देतात, फुलं देतात, त्यांचे चक्र चालूच आहे। तिथं कोणीही डिस्टर्ब केलेले नाही, अडचण केलेली नाही, पण आपण आपली जमिनीची वाट लावलेली आहे। त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये ह्युमसचं प्रमाण असणं खूप महत्त्वाचं असतो आणि हाच ह्युमस वाढण्याचा काम आपलं भूरक्षक विरजन करतो। एक कॅल्क्युलेशन आहे, त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 1 एकर जमिनीमध्ये आपण 6 इंच जमीन खोल असं कोपरून 1 एकर जमिनीची माती गोळा केली, तर ती माती 8000 क्विंटल इतका त्याचं वजन येतो आणि त्या 8000 क्विंटल मातीमध्ये 80 क्विंटल ह्युमस असला पाहिजे। ह्युमस म्हणजे मृत वनस्पतीचा अवशेष च्यापासून तयार झालेलं खत, ते असायला पाहिजे। पण आपल्या जमिनीमध्ये ते 0.03 इतकं आहे आणि आपल्या जंगलामध्ये, डोंगरामध्ये ती 1% जास्त आहे। म्हणून तिथली जमीन, तिथली माती सगळं बलवान आहे आणि आपली इथलं माती काहीच ताकद नाही राहिली, नपुसक आहे एक प्रकारचं। त्याला ताकदवर बनवणं हे आपली जबाबदारी आहे, हे प्रत्येक शेतकऱ्याची आहे। यासाठी भूरक्षकचा वापर आपल्याला करायला पाहिजे आणि भूरक्षक
जमिनीमध्ये जे पांढरं मुळं वाढायला पाहिजे झाडांची ते पांढरं मुळं वाढायला मदत करतो. जमिनीमध्ये जे खनिज मिळते ते खनिजची साठा मुबलक प्रमाणात मिळवण्यासाठी आपलं भूरक्षक मदत करते. भूरक्षकाचा वापर केल्यामुळे कुठले खनिज, मॅग्नेशियम, झिंक, मायक्रोन्यूट्रन कुठल्याही प्रकारचे जे आपण जे काही वरून आणून टाकतो तसं टाकावे लागत नाहीत. ते सर्व काही गरजा, ते सर्व काही पोषक अन्नग्रह ते आपल्याला आपल्या भूरक्षकापासून जमिनीमध्ये तयार होऊन नॅचरलपणे मिळतो. त्यामुळे कुठलंही पीक एकदम सक्षमपणे ठणठणीतपणे उभा राहतो. हवामानामध्ये कुठलाही फरक झाला तरी आपल्या झाडावरती काहीच परिणाम होणार नाही. म्हणून आपल्याला भूरक्षकाचा वापर आणि पिकामृतचा वापर केला पाहिजे. आणि आपला जो पिकामृत टॉनिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भूरक्षकाचा वापर केल्यामुळे जे जीवाणू असतात, जे बॅक्टेरिया असतात ते नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी सक्षम असतात. आपल्या हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे. तेच आपल्याला आपल्या बॅक्टेरियाद्वारे, आपल्या जीवाणूद्वारे खेचता आलं पाहिजे. ते अन्न म्हणून जमिनीला देता आलं पाहिजे. जेव्हा आपण भूरक्षक वजन तयार करतो त्याला 8 प्रकारचे औषध लागतात आणि त्या 8 औषधाचा वेगवेगळ्या पद्धतीचा खूप चांगल्या प्रकारचा वापर जमिनीला आणि पिकाला होतो. त्यासाठीच आपल्याला भूरक्षक वजन जमिनीत सोडला पाहिजे. आणि पिकामृतमध्ये 21 प्रकारचे झाडपाल्याचा काढा तयार करून प्रक्रिया करून औषध तयार करण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा आपण त्याचा वापर फवारणी म्हणून कुठल्याही पिकाला करतो तेव्हा नायट्रोजन फिक्सेशन खूप चांगल्या पद्धतीनं होतं. आणि ती झाडं शायनिंगला, ते झाडांची साईज, झाडाची रुंदी आणि हवामानात बदल झाल्यामुळे जे काही रोगराई आपल्या शेतामध्ये येतात ते येणार नाहीत. झाडांना कीड लागणार नाही. झाड एकदम सक्षम उभा राहणार, चमकदार उभा राहणार. यासाठी पिकामृत खूप मोठा काम करतो. फक्त आपल्याला 2च औषधाचा वापर करून आपण कुठल्याही प्रकारचा पीक घेऊ शकतो. आणि या दोन्हीचा संयुक्तपणे वापर केल्यामुळे आणि 3000 लिटर भूरक्षक जमिनीमध्ये सोडल्यामध्ये 65% तण येणार नाही. म्हणजे तणाचाही नियंत्रण आपल्या औषधामधूनच होऊन जातो. इतकं छान अशा पद्धतीनं औषध आपलं आहे. आज प्रत्येक शेतकरी ऑर्गॅनिक शेतीकडे वळायला पाहिजे. तरच आपली शेती सुधारणार आहे, आपला समाज सुधारणार आहे. आपली येणारी पिढीला आपण एक शाश्वत शेती देणार आहोत. एक समजून घ्या, आपल्या शरीरामधील लिव्हर आणि जमीन कुठल्याही थराला जाऊन, कुठल्याही स्टेजला जाऊन रिकवर होण्याची क्षमता ते ठेवतात. आपल्याला रिकव्हरी करण्याची जिद्द पाहिजे, तरच हे होऊ शकते. मित्रांनो, आज आपले शेतकरी आपल्यासोबत मिळून काम करत आहेत. त्यांना 2 पैसे मिळत आहेत. ते आज कर्जमुक्त शेती करत आहेत. ते आज रोगमुक्त शेती करत आहेत. ते आज अतिशय आनंदाने शेती करत आहेत. आज पेस्टिसाइड, पेट्रोकेमिकलचा वापर करून जे आपण आपली जमीन दगडासारखं कठीण बनवलेले आहे ते कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे. ते कुठं ना कुठं तरी बदल घडला पाहिजे. त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक शेती करायची गरज आहे. मित्रांनो, हा जो 1 एकरचा प्लॉट आहे, 1 एकर प्लॉटमध्ये तुम्ही केळी बघू शकता कशा पद्धतीने लागलेलं आहे. ह्या प्लॉटला फक्त 7,000 रुपये खर्च आलेला आहे. हेच प्लॉट तुम्ही रासायनिक पद्धतीने करत असता तर तुम्हाला 30-40,000 रुपये खर्च आला असता. पण इथं फक्त 7,000 मध्ये इतकं छान अशा पद्धतीनं हा पीक आलेला आहे. आज शेतकरी खुश आहे. आज ही झाडं खुश आहेत. आज जे हे शेतकरी पिकवलेलं आहे हा विषमुक्त पीक आहे. आणि ह्याची चव तुम्ही पिकल्यावर बघू शकता. अतिशय छान अशा पद्धतीनं चव येणार आहे. केळीचा तुम्ही फण्या बघा, घड बघा, खूप छान क्वालिटीचा आज केळीचा बाग फुललेला आहे. मित्रांनो, ऑर्गॅनिक शेतीला बदनाम करण्यात आलेली आहे. ऑर्गॅनिक शेती ही पूर्वी शेती आहे, आपली पारंपरिक शेती आहे, आपला वारसा आहे. ह्याला आपल्याला जपायचं गरज आहे. अजून पण वेळ गेलेला नाही. डोक्यातून केमिकल काढून टाका, ऑर्गॅनिक शेती करा, 2 पैसे कमवा. आज कॉर्पोरेटमध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्तीकडे आयफोन आहेत.
आणि त्याला 3 टाईम जेवण पण पोटभर मिळतो. शेतकऱ्याला का मिळू नये, शेतकऱ्याकडे का आयफोन असू नये, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्ही ऑर्गॅनिक पिकवा, तुमच्या मालाला भाव तुम्ही ठरवा. तुम्ही 20 रुपये किलो जर मार्केटमध्ये असेल रासायनिक, तुम्ही 50 रुपये किलोनं विका. लोक घेणार, लोकांना आपल्या जीवाची काळजी आहे. त्यांना तुम्ही फक्त मार्केटमध्ये ऑर्गॅनिक मालाची अवेलेबल करून द्या, पूर्तता करून द्या. आज प्लॅटफॉर्म आपल्याला अवेलेबल आहेत. आपण रयत संघटनेच्या माध्यमातून एक मोठे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये आपण सर्व काही शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून, अभ्यास करून निर्णय घेणार आहोत. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळवण्यात येईल. असेच आपल्यासोबत तुम्ही मिळत शेती करा. तुम्हाला नफ्यामध्ये ठेवण्याचा, तुमचं जीवन बदलण्याचा, तुम्हाला 4 पैसे मिळवून देण्याचाच आपला काम आहे. आमचा हा धंदा नाही, आपला हा संस्था आहे. ते समाजाकडे, शेतकऱ्याकडे अतिशय लक्ष देऊन बघत आहे. आणि आज आपला शेतकरी कुठं ना कुठं तरी मागे राहिलेला आहे. सगळ्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत आणि पैशाच्या बाबतीत. पैसा हा मुबलक प्रमाणात असलाच पाहिजे, तरच आपण सर्वाईव्ह करू शकतो. पैशाशिवाय काही होत नाही. आणि तुम्हाला जर पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे. आणि एकच प्रकारचे पीक पिकवू नका, त्यामुळे तुम्ही जास्त तोट्यामध्ये येता. जर तुम्हाला नफा मिळवायचा असेल तर एक समान पिकं पिकवायचं नाही. वेगवेगळ्या पिकं घ्या, मिश्र पिकं करा, पिकामध्ये बदल करा, जमिनीची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या. आज जवळजवळ 30% शेतकऱ्याचं आयुष्य कमी झालेलं आहे. आज 80 ते 90% जे कॅन्सर पेशंट आहे त्यामध्ये 90% हा शेतकरीच असतो. कारण त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा त्या घाणेरड्या विषाऱ्या भयंकर औषधासोबत होतो. जेव्हा तो फवारणी करतो पैसा खताचा, तो कुठलाही सिक्युरिटीचा वापर केलेला नसतो. हात मोजे, मास्क, डोळ्याला चष्मा वगैरे काही घातलेला नसतो. त्यामुळे नाकावाटे, डोळ्यावाटे आणि तोंडावाटे जे भयंकर विष अंगात गेल्यावर आपल्या आतडीचा काय हाल होत असेल, आपल्या शरीराचा काय हाल होत असेल, ह्याचा फक्त विचार करा. तुमची शेत आहे, तुमचं पीक आहे, तुम्हाला भाव ठरवायचा आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये माल उपलब्ध केला तरच समाज जगणार आहे. एवढं सर्व काही तुमच्या हातात असून देखील तुम्ही एवढे मोठं चूक का करत आहात? तुम्ही पिकवा ना, ऑर्गॅनिक शेती करा, ऑर्गॅनिक माल पिकवा. तुम्ही 20 रुपयाचं 40 रुपये किलोला विका, तुम्हाला कोणीच नाही विचारणार. महागाई वाढला असतं कोण बॉम्ब नाही मारणार. तुम्ही तुमचं काळजी करा, हे गरजेचं आहे. काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा. आणि ज्या कोणी शेतकरी बांधवांना आपल्या पद्धतीने शेती करायचं असेल, त्यांना कमी खर्चामध्ये शेती करायचं असेल, त्यांना रोगमुक्त शेती करायचं असेल, विषमुक्त शेती करायचं असेल, आपण स्क्रीनवरती एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपण माहिती घेऊ शकता. धन्यवाद. जय बळम्मा.